ऑडियो पिटारा सुनना जरूरी है। तुझ्या पिरतीत जीव माझा गुंतला. लेखिका मनाली काळे. भाग 1. डेटिंग बीटिंग. असं म्हणतात की जोड्या स्वर्गातच बनलेल्या असतात. पृथ्वीवर येऊन आपण फक्त आपल्या जोडीदाराला शोधण्याचं काम करायचं असतं. पण 2 अशा व्यक्ती ज्यांचं लग्न होणं शक्यच नाही, जे एकमेकांसाठी बनलेच नाही, अशा 2 व्यक्ती कधी एकत्र येऊ शकतात का? त्यांची जोडी ह्या पृथ्वीवरच जमणं शक्य नाही, तर स्वर्गात तरी कशी जमेल? मात्र प्रेम हे असं अजब रसायन आहे, जे कधी, कसं, केव्हा काम करेल सांगता येत नाही. आजवर अनेक वैज्ञानिकांनी अनेक शोध लावले. जोवर एखादी गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध होत नाही, तोवर विज्ञान ती मान्य करत नाही. मात्र प्रेम दिसत नाही, सिद्ध करता येत नाही, पण वैज्ञानिक देखील त्याचं अस्तित्व मान्य करतात, कारण त्यांना सुद्धा कधी ना कधी प्रेम झालंच असेल की. अशीच काहीशी विचित्र प्रेम कहाणी आहे शिवची. शिवाजी मोहिते 27 वर्षांचा नाशिकमध्ये राहणारा एक तरुण मुलगा. तरुण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट छबी तयार होते. मात्र शिव तरुणाईपेक्षा वेगळा होता. लहानपणापासून घरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगितल्या, ऐकल्या जात असत. शिवचे बाबा फावल्या वेळात पोवाडे गात. शिवला लहानपणापासूनच पुस्तकं वाचायची सवय लागली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेली अनेक पुस्तकं त्यांनी वाचून काढली होती. मग छत्रपती संभाजी महाराज, मग शाहू महाराज आणि मग पेशवाई. संपूर्ण मराठा साम्राज्याचा जणू अभ्यासच झाला होता त्याचा. इतिहास विषय घेऊन आता तो PhD करत होता. अवतीभवतीच्या मित्रमैत्रिणी जेव्हा सिनेमातल्या हिरो हिरोईन्सच्या प्रेमात पडत होते, तेव्हा शिव मात्र इतिहासाच्या प्रेमात पडत होता. हळूहळू गड किल्ले त्याला खुणावू लागले. ट्रेकिंग करणं हा त्याचा दुसरा छंदच झाला. ट्रेकिंग करणाऱ्या अनेक ग्रुप्समध्ये तो सहभागी होऊ लागला. दर महिन्याला एक किल्ला, एक गड तरी पायी चढून जाऊन मग किल्ल्यावर पोहोचून फोटो काढणं, अभ्यास करणं, तिथल्या लोकांच्या मुलाखती घेणं, हे जणू त्याचं रुटीन झालं होतं. रात्रीचे 12 वाजून गेले होते. बाहेर किर्र शांतता आणि काळोखाचं राज्य होतं. शिव त्याच्या खोलीत बसून लॅपटॉपवर पुढच्या ट्रेकची तयारी करत होता. किल्ले रायगड. तसा आता रोपवे आला होता, पण तो रोपवेचा वापर न करता पायी चढून जाणार होता. सोबत काही मित्रमैत्रिणी देखील असणार होते. व्हॉट्सअपवरच्या वेगवेगळ्या ग्रुप्समधून सतत मेसेजेस येत होते. कोणी पन्हाळावर जात होतं, तर कोणी तोरणा किल्ला निवडला होता, कोणी उत्तराखंडला, तर कोणी थेट हिमालयात जात होते. शिवच्या लक्षात आलं की त्याने महाराष्ट्राच्या बाहेरच्या ट्रेक्सचा कधी विचारच केला नव्हता. उत्तराखंड, हिमालयातले ट्रेक्स जास्त धोकादायक होते, मात्र तितकेच थरारक सुद्धा होते. एक नवीन अनुभव घेण्यासाठी त्याला असा एखादा ट्रेक नक्की करायला हवा. त्याने व्हॉट्सअप ग्रुप पाहिला. एका ग्रुपवर बोलणी चालू होती. 3-4 लोकांची टोळी केदारनाथला जायचा बेत आखत होती. केदारनाथ, साक्षात शिवशंभू जिथे वास्तव्य करतात ते ठिकाण. ते शिखर पायी चढून जाणं तर अत्यंत कठीण होतंच, मात्र खेचरांच्या पाठीवर बसून देखील शिखर चढताना अवतीभोवती पाहिलं तर एका बाजूला दिसतं उंचच्या उंच शिखर आणि दुसऱ्या बाजूला खोल विवरासारखी दरी. एखाद्या भित्र्या माणसाच्या तर तोंडचं पाणीच पळेल. केदारनाथचे फोटोज पाहून शिवचं मन नकळत त्या दिशेने धाव घेत होतं. पण नको, उगाच इतक्या लांबचा प्रवास का म्हणून ओढवून घ्यायचा? वर खर्च कोण करेल? जितक्या अचानक केदारनाथचा विचार मनात आला होता, तितक्याच लवकर तो विचार त्यांनी झटकून देखील टाकला. मन वळवण्यासाठी त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि मोबाईल घेऊन नुसता खेळत बसला. आजकाल मोबाईलवर खेळण्यासाठी गेम्स असलेच पाहिजेत असं काही नाही. एका ऍपवरून दुसऱ्या ऍपवर नुसता टाइमपास करता करता देखील लोक तासनतास घालवतात. शिवच्या मोबाईलमध्ये एक डेटिंग ऍप सुद्धा होतं. आजकाल असे अनेक डेटिंग ऍप्स आले होते आणि तरुण मंडळी हटकून त्याचा वापर करू लागली होती. पूर्वीच्या काळी लग्न जमवण्यासाठी विवाह मंडळ असत, मात्र आजच्या काळात ती जागा डेटिंग ऍप्सने घेतली होती. शिव खरं तर इतर मुलांसारखा फ्लर्टिंग करण्यात किंवा मुलींशी बोलण्यात अजिबातच तरबेज नव्हता. उलट मुली त्याच्या जवळ आल्या की त्याला लाजल्यासारखं होतं. या डेटिंग ऍप्सवर अनोळखी मुलींशी बिनधास्त बोलता येतं, मात्र शिवने स्वतःहून तसा प्रयत्न कधीच केला नव्हता. इतर मुलं मुलींना इम्प्रेस करण्यासाठी स्वतःचे वेगवेगळ्या पोझेस मधले फोटोज टाकत, मात्र शिवच्या प्रोफाईलवर फक्त त्याचे गड किल्ल्यांवरचे फोटोज होते. हे फोटो बघून कोणती मुलगी इम्प्रेस होणार होती म्हणा? शिवला अजिबात आशा नव्हती. पण जेव्हा आपल्या ध्यानी मनी नसतं, तेव्हा अचानकच संधी चालून येते. यालाच आयुष्य म्हणतात. शिवने फोन बाजूला ठेवून दिला आणि डोळे मिटून तो नुसता पडून राहिला. बरंच वाचन झालं होतं, कधीही डोळा लागणार होता.
तेवढ्यात फोनवर कोणाचा तरी मेसेज आला. शिवने फोन उघडून पाहिला नाही. असेल कोणीतरी मित्र, उद्या बोलता येईल असा विचार करून शिवने कूस बदलली. मात्र पुन्हा एकदा फोन वाजला. अजून एक मेसेज आला होता आणि मग अजून एक. फोन सारखा वाजतच होता. इतक्या रात्री कोण आपल्याला इतके मेसेजेस करते? शिवने पडल्या पडल्याच फोन हातात घेतला आणि अनलॉक करून मेसेज कोणाचा आहे हे पाहू लागला. ते मेसेजेस होते एका अनोळखी मुलीचे. डेटिंग ॲपवर तिचा फोटो दिसत होता. कुरळे, लांब केस, गव्हाळ रंग, टपोरे डोळे, मॉडर्न, आत्मविश्वास असलेली मुलगी. फोटो खाली तिचं नाव दिसत होतं, तारा. शिव ताडकन उठून बसला आणि मेसेजेस पाहू लागला. एक अनोळखी मुलगी इतक्या रात्री त्याला इतके मेसेजेस का करत होती?